नमस्कार. रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. काय बातम्या आहेत मित्रांनो? या बातम्या बघून कधी मन खिन्न व्हायला लागलेलं आहे. आजचा विषय मी घेतला आहे ओरिजिनल पवार कोण. हा विषय काढलेला आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी. आता दादांचं काही चुकलेलं नाही. दादांनी सांगितलं की बाबा तुम्ही इतक्या दिवस साहेबांना निवडून दिलं, पुन्हा मला निवडून दिलं, लेकीला निवडून दिलं, आता सुनीला निवडून द्या. काय चुकलं? आता शेवटी याला उत्तर न देणार तिथे शरद पवार साहेब कसे? शेवटी शरद पवारांना बऱ्याचशा यातना आणि वेदना या वयामध्ये व्हायला लागलेल्या आहेत. आज शरद पवार साहेबांना जर 25 दिवसात 50 सभा घ्यावा लागत असेल तर हा 85 वर्षाचा तरुण, मी तर तरुणच म्हणेल, कारण तरुणांनाही लाजवेल अशी एनर्जी पवार साहेबांमध्ये येते कुठून, हा फार मोठा संशोधनाचा विषय आहे. कारण आज आम्ही 60 वर्षेच आम्ही म्हणतो की आम्ही थकलो, आणि हे 85 वर्षाचे तरुण म्हणतात की तुम्ही काय बघितलं म्हणून तुम्ही मला म्हातारे समजता, असा हा विनोद करतात. मित्रांनो, खरंच हा संशोधनाचा विषय आहे. प्रचंड एनर्जी आणि हजर जवाबी, मोजकच बोलणार, तोरून बोलणार, पण त्या शब्दाचे अनेक अर्थ बाहेर निघणार. फक्त त्यांनी सुनेला मतदान करा म्हणायला उशीर आहे की लगेच पवार साहेबांनी त्याला उत्तर दिलं. ओरिजिनल कोण आहे, बाहेरचे आणि घरचे कोण आहे ते आधी ठरवा. ओरिजिनल पवार कोण आहे? मग सुनेत्रा वहिनींना विचारण्यात आलं पत्रकारांनी की असं पवार साहेब म्हणाल्याबरोबर सुनेत्रा वहिनींच्या फक्त डोळ्यामध्ये अश्रू दिसले, कारण त्यांचं अंतर्मन त्यांना सांगत होतं की हे काय चाललंय राजकारण आमच्या घरामध्ये. त्यांचे अश्रू बोलत होते. ते अश्रू जे बोलत होते की चिटकी भर सिंदूर की कीमत तुम क्या जानोगे शरद बाबू. आयुष्याची 40 वर्ष या घरामध्ये त्यांनी संसार केला. मुलं मोठी झाली, आता नातवंड व्हायला लागलेली आहेत, आणि पवारसाहेब म्हणतात की तुम्ही घरचे आहेत का बाहेरचे आहेत. याच्या वेदना होणं हे साहजिक आहे. त्यामुळे आता हे बाकी सगळे विषय सगळे गौण, अख्खं महाराष्ट्राचं लक्ष फोकस झालेलं आहे बारामतीकडं. काय होणार, काय होणार, काय होणार, काय होणार. आता कालचा सर्वेसुद्धा सुप्रियाताईंच्या बाजूने आलेला आहे ABP माझाचा. म्हणजे नक्कीच दादांना आता जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. बऱ्याच ठिकाणच्या जागांचे निकाल जरा वेगळेच लागण्याची शक्यता आहेत. धाराशिवमधून भाजप राष्ट्रवादी हरण्याच्या तयारीत आहे. त्या ठिकाणी शिवसेनेला त्यांनी बहुमत दिलेलं आहे. लातूरमधून भाजप येण्याची शक्यता आहे असं सांगतंय. त्यामुळे अमित देशमुखांना त्यांची संपूर्ण राजकीय कारकीर्द आता पणाला लावावं लागणार आहे. आणि जर लातूरची काँग्रेस सीट आणली तरच अमित देशमुखांचं दिल्ली दरबारी वजन वाढणार आहे. ह्या अनेक गोष्टी आहेत. अशोक चव्हाण साहेबांना भाजपमध्ये घेतल्यामुळं नांदेडची सीट ही भाजपची येईल याची गॅरंटी नाही आहे. तिथं सर्वे सांगतोय की तिथं काँग्रेस येण्याची शक्यता आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी निकाल हे अनपेक्षित लागण्याची शक्यता आहे, असं माझं मत आहे. आणि जर कर्नाटक पॅटर्न ह्या लोकसभेत आला, आम्हाला कर्नाटकात वाटत होतं की या ठिकाणी कुठंतरी थोड्या बहुत जागा काँग्रेसच्या येतील, पण तिथं अख्खं काँग्रेसचं सरकार आलं. आणि काँग्रेसनं ज्या काही त्यांना त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये, त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये जी काही त्यांना आश्वासनं दिली होती ती काँग्रेस पूर्ण करत आहे असं कर्नाटकातले लोक सांगत आहेत. जे दगडापेक्षा वीट मऊ तर भाजपपेक्षा काँग्रेस बरी म्हणण्याची पाळी येते असे कर्नाटकातले लोक सांगत आहेत. केजरीवालांना अटक झाली, त्याचे परिणाम दिल्लीत भोगावे लागणार आहेत. भाजपच्या अनेक जागा धोक्यात आहेत.
400 पार 400 पार हा आकडा तुम्ही कलोकल्पित निर्माण केलेला 400 पार आहे. 300 पार सुद्धा होणं मुश्किल आहे. असं एकंदर देशातल्या सर्व राज्यांचं जर चित्र समोर ठेवलं तर तुमच्या लक्षात येईल. आणि जर कर्नाटक सारखे निकाल लागले तर नक्कीच भाजप पुढे काँग्रेस एक मोठं आव्हान उभं राहू शकतं. आणि त्याचे परिणाम तुम्हाला पुढे मग विधानसभेमध्ये दिसायला लागतील, त्याचे परिणाम मग पुढे जिल्हा परिषदला, त्याचे परिणाम ग्रामपंचायतीपर्यंत तुम्हाला दिसायला लागतील. एकंदरीत सर्वे पाहिला तर या सर्वेमध्ये आज ज्या ठिकाणी आपल्याला वाटतं की त्या ठिकाणी भाजप येऊ शकते तर त्या ठिकाणी सर्वे वेगळा सांगतोय. आणि याचे परिणाम सर्वच पक्षांना भोगावे लागत आहेत. आणि त्यांच्याच पक्षातली लोक त्यांच्याच उमेदवाराला पाडायला कारणीभूत ठरणार आहेत. ते खाजगीत बोलत आहेत, स्टेजवर जाहीर वेगळंच बोलत आहेत आणि खाजगीत वेगळंच बोलत आहेत. याचे परिणाम ह्या संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणावर आपल्याला दिसत आहेत. आज सांगलीमध्ये वसंतदादांच्या नातवानं बंड पुकारलेलं आहे. 1-2 दिवसात काँग्रेस त्या ठिकाणी नमवू शकते आणि त्या ठिकाणी त्यांना काँग्रेसची उमेदवारी बहाल करू शकते, शिवसेना माघार घेऊ शकते. अनेक बाजूने काँग्रेसला तोंड द्यायची पाळी आलेली आहे. बऱ्याच ठिकाणी जरांगे फॅक्टर त्रास देतोय. त्याचबरोबर आंबेडकर आणि जरांगे एक आल्यामुळे काँग्रेस अजून अडचणीत आलेली आहे. मतांचं विभाजन होत आहे. बीडची परिस्थिती काय, परभणीची परिस्थिती काय, सोलापूरची परिस्थिती काय. आता सोलापूर मध्ये जाहीर सांगितलेलं आहे, धैर्यशीलजींनी तर आव्हान दिलेले सातपुतेंना की तुमचं पार्सल मी बीडला परत पाठवणार आहे, तुम्हाला मी एका रात्रीत आमदार केलं. म्हणून या राजकारणात काय होईल याची आज कोणतीही शाश्वती राहिलेली नाही आहे. आणि आता खरं या महाराष्ट्राचं राजकारण या तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीच्या सभांचा सुरुवात आता आहेत. 2-3 दिवसात सुरू होणारे 19 ते 20 तारखेनंतर प्रचारात खरी रंगत भरली जाणार आहे. त्यामुळं या संपूर्ण निवडणुकीकडे जर आपण पाहिलं तर अंतर्गत बंडाळी, खोटी आश्वासनं आणि एकदा खासदार निवडून गेला की पुन्हा मतदारसंघाकडे फिरकत नाही अशी लोकांची भावना झालेली आहे. आमच्या लातूरचे खासदार सुधाकर श्रंगारे ते एकदा निवडून गेले, पुन्हा त्यानंतर त्यांनी ह्या भागामध्ये कित्येक गावांना नंतर त्यांनी भेट सुद्धा दिली. आत्ता जातात ते मतदान मागायला. लोक विचारतात इतक्या दिवस कुठं होतात, कारण यांनी जनतेशी संपर्कच ठेवलेला नाही. फक्त निवडणुकीपुरतं गोड बोलायचं, गरज पडली तर साम दाम दंड भेद सर्व शक्त्या वापरायच्या, निवडून यायचं आणि निवडून आल्यानंतर त्याच कार्यकर्त्याला अरेरावीची भाषा करायची. जनतेने काय बोध घ्यायचा, नागरिकांनी काय बोध घ्यायचा, कशासाठी त्यांनी तुम्हाला मतदान करायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो घटनेतला अधिकार दिलेला आहे, राष्ट्रपतीला एकच मतदान करायचा अधिकार आहे आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या माझ्या सर्वसामान्य माता भगिनी सुद्धा एकच मतदान करायचा अधिकार आहे. हा घटनेचा अधिकार आहे. आणि त्या ठिकाणी एक भाजपचा माणूस सांगतो की 400 पार पाहिजे, आम्हाला घटना बदलायची. हे काय चाललेलं आहे. तर अशा सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीमुळं एक सर्वसामान्य मतदार आता संभ्रमात येतोय. तो विचार करतोय की आता कुणाला मतदान करायचं.
त्यातल्या त्या दगडापेक्षा वीट मऊ असा कोण उमेदवार आहे? त्याचा शोध आता मतदार घेत आहेत आणि त्यांच्या सद्सद्विवेक बुद्धीला जागृत होऊन त्यांचा अंतरात्मा त्यांना जे सांगेल तोच तो निर्णय मतदार घेणार आणि त्या मतदारसंघातले कौल आपल्याला दिसायला लागतील. म्हणून आज खऱ्या अर्थानं गरज आहे चांगले खासदार निवडून देण्याची. आज गरज आहे भ्रष्टाचार मुक्त प्रशासन राबवण्याची. आज कोणत्या क्षेत्रात जा तुम्ही, पैसे दिल्याशिवाय कागदवर येत नाही हो. आचारसंहितेच्या नावाखाली काय चाललेलं आहे? प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला सद्सद्विवेक बुद्धीने विचार करून मतदान करणं ही काळाची गरज निर्माण झालेली हे लक्षात ठेवा. त्यामुळं येणारा काळ हा खऱ्या अर्थानं मतदारांचा कसोटीचा काळ आहे. काहीतरी अनपेक्षित निकाल लागण्याची शक्यता अशी वाटते असं मला वाटतं. त्यामुळे आता पैशाचा महापूर, दारूचा महापूर, तरुणांनो सावध व्हा जरा. फुकटची मिळती म्हणून पिताल, पण निवडणुका झाल्यानंतर 4 जूनच्या नंतर निकाल लागल्यानंतर किंवा मतदान झाल्यानंतर हा कोणताही राजकारणी तुम्हाला चहासुद्धा पाजणार नाही हे लक्षात ठेवा. आज फुकटची मिळती म्हणून पिताल, उद्या बापाचं पाकिट मारताल आणि ते नाही झालं तर आईच्या गळ्यातलं मंगळसूत्र तुम्ही बाजारात विकायला कमी करणार नाही ह्या दारूच्या पायामध्ये. म्हणून तरुणांनो ही तुमच्यासाठी फार महत्त्वाची निवडणूक आहे. दारूच्या बॉक्सेस साठा करण्याचं काम सुरू झालेलं आहे. पैसे वाटणे, दारू वाटणे, जेवणाबद्दल खाण्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही, पण तरुणांना व्यसनाधीन करण्याकडे हे राजकारणी मंडळी कल चाललेला आहे. तरुणांच्या टोळक्यांना बॉक्सेस पुरवठा केले जात आहेत. गावाच्या बाहेरून त्याची वाहतूक होतीये. कुठं चाललेलं आहे राजकारण? आणि कोणीतरी स्पष्ट बोलणं ही काळाची गरज आहे. जर पुढची तरुण पिढी वाचवायची असेल तर तरुणांनो ह्या राजकारण्यापासून सावध राहा जरा. हे राजकारणी आज त्यांचा झेंडा हातामध्ये घेऊन तुमच्या मोटरसायकलमध्ये पेट्रोल भरून तुम्हाला गर फिरवणार आणि एकदा निवडून आले त्याच्यापेक्षा चौपट पेट्रोल घालून तुम्ही त्यांच्या दारासमोर चक्र मारणार की साहेब आमचं काम करा. त्यावेळेस ते तुम्हाला ओळख सुद्धा देणार नाही. हे लक्षात ठेवा. हे राजकारण आहे. कारण हे राजकारण मी गेली 40 वर्षापासून जवळून पाहतोय. यूज अँड थ्रो, वापरा आणि टाकून द्या. कार्यकर्त्यांना वापरायचं आणि टाकून द्यायचं, सोडून द्यायचं. आम्ही काही खासदार तर असे बघतोय की त्यांच्यासोबत 1 तास चर्चा होऊन सुद्धा 10 मिनिटांना ते विचारतात बोला तुमचं काय काम आहे. म्हणजे 1 तास अगोदर तुम्ही बोला त्यांना सुद्धा तुम्ही विसरतात. आज भेटलेला माणूस ते उद्या ओळख देत नाहीत. कारण सत्ता आणि संपत्तीची नशा आणि धुंदी या राजकारणाच्या मनावर एवढा पगडा धरलेली आहे. सर्वसामान्य माणसाला विचार करण्याची वेळ आलेली आहे. खरंच ह्या निवडणुकीची गरज आहे काय देशाला? मग आहे तर चांगली माणसं राजकारणात काय येत नाही आहेत? आणि जे येतात त्यांची किंमत होत नाही. ज्यांना यायची इच्छा त्यांना येऊ दिलं जात नाही. आणि ज्यांच्या मागं जातीचं बळ आहे, ज्यांच्या मागं मतदान आहे, अशा लोकांच्या घरी तुम्ही हुजरेगिरी करता, त्यांच्या दारावर जाता. आज जे तुमच्या दारावर येत आहेत उद्या तुम्हालाच त्यांच्या दारात जाऊन भीक मागायची पाळी येणार आहे हे लक्षात ठेवा. हे मी जाहीरपणे स्पष्ट बोलतो. म्हणून आलेल्या उमेदवार मत मागायला आले की त्याला विचारा इतके दिवस कुठं होता तुम्ही? ज्यावेळेस आमचे प्रश्न होते त्यावेळेस तुम्ही कुठं होता? हा प्रश्न ठणकावून त्या उमेदवाराला विचारा. हा अधिकार तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीमध्ये दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तो अधिकार तुम्ही बजावा आणि सद्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून
आपलं मन आपल्याला काय सांगतंय, स्वतःच्या मनाला विचारा मी काय करू, तर तुमचं मन तुम्हाला जे सांगेल तेच तुम्ही करा आणि चांगल्या माणसाला निवडून द्या. त्याच्यासाठी हा केलेला खटाटोप आहे. पुन्हा भेटू नवीन भागात. धन्यवाद. सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788.